विचारले जातात। मुंबईतील कुर्ला असेल, मानपूर असेल, दहिसर, बोरिवली, कल्याण, मालवणी, मड, त्या ठिकाणी वाडा, या सगळ्या भागामध्ये आणि मुंबई आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या MIDC मध्ये किंवा MIDC नसलेल्या भागामध्ये जे कारखाने चालतात त्याच्या प्रदूषणामुळे ज्या सगळ्या गोष्टी प्राणी जीवावरती किंवा मानवी वस्त्यांमध्ये होतात त्यासाठी कारवाई करतो असं सांगितलं जातं, परंतु त्यानंतर कुठची कारवाई होत नाही। आणि म्हणून पर्यावरण विभागाने एक श्वेतपत्रिका काढावी की जेणेकरून आतापर्यंत या विधिमंडळात जेवढे प्रश्न उपस्थित केले गेले किंवा जेवढ्या तक्रारी आल्या त्याच्यावरती किती गोष्टीवर कारवाई झाल्या, किती कारखाने बंद झाले आणि किती ठिकाणी कायमस्वरूपी ही जी समस्या आहे ती दूर झाली, जेणेकरून महाराष्ट्र जनतेला आणि विधिमंडळाला कळेल की पर्यावरण विभाग किती चांगलं काम करते। एक मागणी आज या ठिकाणी पडळकर यांनी केलेली आहे। रायगड किल्ला जो आहे ज्या किल्ल्यात ज्या ग्रामपंचायतीमध्ये येतो त्या ग्रामपंचायतीचं नाव छत्र निजामपूर, त्याची मागणी अशी आहे की हे नाव बदलून किल्ले रायगड ग्रामपंचायत असं करण्यात यावं। कुठलीही महाराजांचा जो किल्ला आहे, महाराजांची जी राजधानी आहे त्या ग्रामपंचायतीचं नाव छत्र निजामपूरचं असू शकतं असं त्यांनी या ठिकाणी आरोप करत मागणी केलेली आहे। आता असं सरकार त्यांचं आहे, सरकार त्यांचं असल्यामुळे त्यांना जे वाटतं ते सगळ्याच गोष्टी ते करतायत, त्यामुळे या मीडियासमोर येऊन त्यांना बोलण्याची गरज काय? त्यांनी थेट मुख्यमंत्र्याकडे जावं, विधिमंडळाचा प्रस्ताव आणा आणि करावा, किंवा मीडियासमोर जाऊन कुठे जातीयता डिमांड करायची, वादविवाद करायची आणि महाराष्ट्राचं चांगलं वातावरण खराब करायचं, या सगळ्या गोष्टी करण्याची गरज काय? मुंबईमध्ये गणपती उत्सव आहे, थोड्या दिवसामध्ये गणपती उत्सव येणार आहे, परंतु त्या ठिकाणी अजूनपर्यंत ज्या विसर्जनाची आहे कुठेतरी जे नियमावली आहे किंवा कसं करणार आहे, विसर्जनाची नियमावली अद्याप तयार नाही आहे। प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीबद्दल जो कोर्टाने निर्णय दिला आहे त्यावरती मुंबई महानगरपालिका किंवा महाराष्ट्रातल्या इतर महापालिका काय विसर्जनाची व्यवस्था करणार आहेत याबद्दल कुठचाही अजूनपर्यंत विषय हा सरकारने महानगरपालिकेने डायरेक्शन दिलेलं नाही आहे। गणपती यावर्षी लवकर आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की सरकारकडनं जी दिरंगाई होते ऐन वेळेला विसर्जनाच्या बाबतीत पुन्हा कुठचीही गैरसोय होऊ नये म्हणून याबाबत तात्काळ सरकारने पावलं उचलणं गरजेचे आहे, कारण मंडळं देखील वाट बघतायत की आमच्या मोठ्या मूर्त्यांचं विसर्जन करण्यासाठी सरकार काय करणार आहे। 23 दिवस दिलेली होती मुदत, परंतु अजून 23 ते 25 दिवस मुदत आहे ती वाढवून मागितलेली आहे। उच्च न्यायालयामध्ये असं आहे की सरकार यावर अभ्यास करत असेल किंवा कुठची टेक्निकल बाब लक्षात घेऊन येणाऱ्या काळामध्ये अडचण येऊ नये म्हणून तो प्रस्ताव देण्यासाठी थांबले असतील, तर माझं म्हणणं असं आहे की जो काय अभ्यास करायचा तो करा, परंतु आमच्या गणपतीचं विसर्जन, आमच्या श्रद्धास्थानाचं विसर्जन हे व्यवस्थितपणे झालं पाहिजे आणि ते करण्यासाठी सरकारने तात्काळ याच्यावरती कारवाई करावी। नारायण राणे यांनी एक ट्विट केलेलं आहे, त्याचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे आता राज ठाकरेंना पौर्णिमेला म्हणून पुन्हा एकदा एकत्र आणि माघारी येण्यासाठी आवाहन करत आहेत। मात्र आम्ही बघितलेलं आहे की उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना कसा त्रास दिला, तसं त्यांना शिवसेनेच्या अधोगतीला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, ते पासून सगळं दूर केलं आणि आता मग राज ठाकरे हे काय करतात म्हणजे आता मराठी माणूस काय का मराठी माणूस म्हणून मराठीच्या प्रश्नावरती दोन भाऊ एकत्र येऊन मराठी मनामध्ये जे आहे ते करत असतील तर बाकीच्यांना यावरती कुठचेही कॉमेंट्स करण्याची गरज नाही। त्यांना म्हणणं की उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची पूर्ण अधोगती केली, त्याला सगळे जबाबदार उद्धव ठाकरे। शिवसेनेची अधोगती धमक नाहीये, पुन्हा पक्ष शिवसेनेची अधोगती प्रगती गेल्या 50-65 वर्षाचा 56 वर्षामध्ये महाराष्ट्राची जनता बघते, त्यामुळे या शिवसेनेला कोणी प्रगतीचे दिवस आणले हा सामान्य शिवसैनिकच या सगळ्या याच्यावरती शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन काम करत होता, त्यामुळे पुन्हा एकदा तेच चांगले दिवस उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या शिवसेनेला येतील असा विश्वास आहे। ज्या नेत्यांनी शिवसेना पक्ष वाढवला, नारायण राणे असतील, गणेश नाईक असतील किंवा मग एकनाथ शिंदे असतील, अशाच लोकांना पक्षाने बाहेर रस्ता दाखवला सुद्धा त्यांना हा इतिहास जमा झाला। झाडाला पालवी फुटते, ती ऋतूमध्ये वेगवेगळ्या ऋतूमध्ये ती गळते आणि नवीन पालव्या येतात। शिवसेना त्याच गतीने चाललेली आहे।